हिंदू कोड बिल, हिंदू संहिता विधेयक हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा 24 फेब्रुवारी 1949ला संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्षे 1 महिना आणि 26 दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले. हे बिल ईसा 1947 पासून ते फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडले. हा मसुदा 7 वेगवेगळ्या घटकांशी निगडीत कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होता. बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर सुमारे 3 वर्ष काम केले. त्यांना वाटत होते की जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे. त्यासाठी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांच्या अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे. स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1948 मध्ये संविधान सभेत हिंदू कोड बिलचा मसुदा प्रस्तुत केला. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार, त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्तीत कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर केला. या कायद्यानुसार मयत झालेल्यांच्या सर्व मुलगे आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात येतात. या बिलामध्ये 8 अधिनियम बनवले आहेत. हिंदू विवाह अधिनियम, विशेष विवाह अधिनियम, दत्तक घेणे, दत्तक ग्रहण, अल्पायू संरक्षता अधिनियम, हिंदू वारसदार अधिनियम, दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्य यांना भरणपोषण अधिनियम, अप्राप्तवय संरक्षण संबंधी अधिनियम, हिंदू विधवाला पुनर्विवाह अधिकार अधिनियम. या कायद्यात विवाह संबंधी प्रावधानांमध्ये बदल केला आहे. यात सांस्कारिक व कायदेशीर या 2 प्रकारच्या विवाहाला मान्यता देता येते. यामध्ये हिंदू पुरुषांना 2 किंवा त्यापेक्षाही अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध आहे आणि त्यासंबंधी शिक्षेची तरतूद केली आहे. यामध्ये हिंदू स्त्रियांना घटस्फोट देण्याचा अधिकार देण्यात आला होता. हे बिल अशा अनेक कुप्रथांना हिंदू धर्मापासून दूर करत होते, ज्याला परंपरेच्या नावाखाली काही कट्टरवादी सनातनी जिवंत ठेवू इच्छित होते. या बिलाचा जोरदार विरोध झाला. या बिलाला 9 एप्रिल 1948ला निवड कमिटीच्या जवळ पाठवण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तर्क आणि नेहरूंचे समर्थन असूनही सुरुवातीस हे बिल संविधान सभेत प्राप्त होऊ शकले नाही. त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.